चला, काय पाहायचंय आज आपल्याला या ठिकाणी? अलंकार. काय पाहायचंय सांगा? अलंकार. तर आता म्हणजे नेमकं परीक्षेमध्ये कसे कसे प्रश्न येतात, अलंकार हा चॅप्टर कसा महत्वाचा आहे, सगळ्या परीक्षेमध्ये जे आहे ना, जिथं जिथं मराठी व्याकरण विचारलं जातं त्या प्रत्येक परीक्षेमध्ये अलंकार या घटकावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. हा लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून आपल्याला जे आहे अलंकार या चॅप्टरची तयारी करणं गरजेची आहे. मग आपण या ठिकाणी आता अलंकार म्हणजे काय हे या ठिकाणी पाहून घेऊ. ठीक आहे. अलंकार या शब्दाचा अर्थ काय होतो? तर अलंकार म्हणजे दागिना, अलंकार म्हणजे साज, अलंकार म्हणजे शृंगार, अलंकार म्हणजे आभूषण, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. ठीक आहे. पहा, अलंकार या शब्दाचा अर्थ काय? दागिना आहे, आभूषणे आहे, साज आहे, शृंगार आहे. हे सगळे कुणाचे अर्थ आहेत? अलंकार या शब्दाचे. दागिना म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, अंगावरती जे परिधान करतो आपण त्याला दागिना, त्यालाच आभूषण असं म्हणतो. दागिन्याला दुसरा शब्द पर्याय आभूषण. साज माहिती आहे ना, पोळ्याला बैल फिरवता की नाही तुम्ही, मग त्याला साज घालता की नाही? बराबर आहे. ठीक आहे. म्हणजे ते एक प्रकारचे काय आहेत? अलंकारच आहेत. शृंगार, प्रत्येकाच्या घरात पेटी आहे, शृंगार पेटी आहे की नाही? बराबर आहे. ठीक आहे. तिच्यातच सगळ्यांचा जास्त वेळ जातो. मग ते काय आहेत? ते एक प्रकारचा काय? अलंकारच आहे. लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून या ठिकाणी अलंकार या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, दागिना, आभूषण आणि साज आणि शृंगार असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. अलंकार आपल्याला का बरं अभ्यासायचे? मग अलंकार जो आहे, अलंकार हे जर परिधान जर केले, समजा एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीनं जर अलंकार परिधान केले किंवा कुणी असेल व्यक्ती, त्या व्यक्तीनं जर आपल्या अंगावरती अलंकार परिधान जर केले, तर ते अलंकार परिधान कशासाठी करतात? तर त्यांच्या सौंदर्यामध्ये वाढ व्हावी, ते अधिक सुंदर दिसावेत म्हणून तशा प्रकारचे अलंकार जे आहेत ते तशा प्रकारचे अलंकार परिधान केले जातात. लयच माणूस बेढप दिसत असलं, विचित्र दिसत असलं असतं तर अलंकार त्यानं घातले असते का? नाही. म्हणजे त्याच्या सौंदर्यामध्ये वाढ व्हावी, त्याचं सौंदर्य अधिक फुलून दिसावं म्हणून जे आहे ते अलंकार अंगावरती परिधान केले जातात. पोळ्याला मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की बैल फिरवला जातो, त्याला आपण झूल घालतो आहे की नाही, मठाड्या बांधतो. कशासाठी? तो सुंदर दिसावा म्हणून की म्हणजे बेढप दिसावा म्हणून? म्हणजे अलंकार हे काय करतात? सौंदर्यामध्ये वाढ करतात. अलग लक्षामध्ये अलंकाराचं काम काय? सौंदर्यामध्ये वाढ करणं. मग आता याच्यामध्ये जे आहे आपल्या दोन संकल्पना एक या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. पहा, याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक आहे स्त्री विभ्रम लक्षामध्ये, आणि दुसरा आहे काव्य विभ्रम. आता स्त्री विभ्रम का बरं अभ्यासायचं? त्याचं कारण असं आहे. पहा, समजा आता ही एक स्त्री आहे लक्षामध्ये. ठीक आहे. आणि या स्त्रीनं काय केलं माहिती आहे का? हिच्या अंगावरती आता वेगवेगळ्या प्रकारचे हिनं दागिने घातले. हिनं नाकात नथ घातली, ठीक आहे, पायात पैंजण घातली, बराबर आहे, गळ्यात आपला हार घातला, ठीक आहे. मग आता हे जे सगळे जे दागिने जे आहेत किंवा कानात त्या ठिकाणी दागिने घातले, हातात घातले, मग आता हे बाह्य अंगावर चढविलेले आहेत ना. समजा हातात अंगुठी घातली लक्षामध्ये. मग आता मला सांगा, एखाद्या स्त्रीनं किंवा एखाद्या पुरुषानं किंवा कुणीही जे बाह्य अंगावरती दागिने घातलेले असतात ते दागिने आपल्याला उतरून ठेवता येतात की नाही? ते आपल्याला काढून ठेवता येतात की काढून ठेवता येत नाहीत? म्हणजे एखादा आता समजा नथनी घातली लक्षामध्ये, ती काढून ठेवता येते की काढून ठेवता येत नाही? समजा कुणी कुणाला अंगुठी दिली लक्षामध्ये, ठीक आहे, आणि मग एका विशिष्ट वेळी तो म्हणला की आता ह्या अंगुठीच्या लायकीची तू राहिली नाही किंवा तू राहिला नाही, मग माझी अंगुठी परत लक्षामध्ये. मग ती अंगुठी वापस घेतली जाऊ शकते की नाही? ती काढता येऊ शकते, काढता येऊ शकत नाही? काढता येऊ शकते. याचाच अर्थ असा आहे. ठीक आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पहा, अलंकार म्हणजे ते सोन्या चांदीचेच दागिने असावेत अशातला काही प्रकार नाही लक्षामध्ये. ठीक आहे. मग अलंकारामध्ये काय येतं माहिती आहे का? एखादं साधं फूल देखील एखाद्या स्त्रीनं तिच्या केसामध्ये मळलेलं जर असेल तर ते देखील अलंकाराचं काम करतं लक्षामध्ये. म्हणजे तुमच्या अंगावरती, बाह्य अंगावरती जी जी गोष्ट आपण चढवलेली असते ती प्रत्येक गोष्ट काय असते? अलंकार असतो लक्षात. हा चष्मा अलंकार आहे लक्षामध्ये. ठीक आहे. हा लावलेला मुका अलंकारच आहे लक्षामध्ये. ठीक आहे. म्हणजे आपल्या अंगावरती जी जी गोष्ट आपण, तुमच्या हातात बांधलेला गंडा दोरा तो देखील काय? अलंकार आहे. तुमच्या हातातलं घड्याळ देखील काय? अलंकारच आहे लक्षामध्ये. आता काय काय जणी फॅशन, आता दोन नाकाच्या मती एक घालायली पा रिंग
आलं का लक्षामध्ये? तो बी काय अलंकारच आहे. आलं लक्षामध्ये? तो पण काय अलंकारच आहे. आलं लक्षामध्ये? मग हे बाह्य अंगावरती घातलेले जे अलंकार आहेत, हे बाह्य अंगावरती घातलेले अलंकार आपल्याला उतरवून ठेवता येतात. आलं लक्षामध्ये? बाह्य अंगावरती घातलेले जे अलंकार आहेत ते आपल्याला उतरवून ठेवता येतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. परंतु स्त्रीकडं काय असे अंगभूत दागिने असतात, ते अंगभूत दागिने आपल्याला उतरून ठेवता येत नाहीत. आणि ते अंगभूत दागिने कोणते आहेत? त्यालाच त्या ठिकाणी स्त्री विभ्रम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ते तिच्या शरीरापासून किंवा तिच्या मुखापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत. म्हणून आता हे बघा इकडे या ठिकाणी पहा, हे स्त्री विभ्रम आधी आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. जे स्त्रीच्या मुखापासून किंवा तिच्या शरीरापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत, त्याला आपण स्त्री विभ्रम असं म्हणतो. उदाहरणार्थ पहा, आता या ठिकाणी ही स्त्री आहे. आलं लक्षात? आता स्त्रीनं जर कटाक्ष टाकला, तेव्हा कटाक्ष टाकणे, आता स्त्री विभ्रम कशाला म्हणायचं ते तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय. ठीक आहे. आता स्त्री विभ्रम कोणकोणते आहेत? तर कटाक्ष टाकणे आहे, नाक मुरडणे आहे, स्मित हास्य करणे आहे. आलं लक्षामध्ये? मुरका मारणे आहे. आलं का लक्षामध्ये? याला काय म्हणायचं पुरं हो? स्त्री विभ्रम. आणि हे जे स्त्री विभ्रम आहेत, हे स्त्री विभ्रम त्या स्त्रीच्या मुखापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत. जसे दागिने आपल्याला उतरवून ठेवता येतात, तिच्या चेहऱ्यावरती तिच्या अंगावरती जेवढे काही दागिने आहेत ते आपल्याला काढून ठेवता येतात. परंतु हे जे स्त्री विभ्रम आहेत, हे स्त्री विभ्रम तिच्या मुखापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग तुम्हाला अलंकार या शब्दाचा अर्थ समजून सांगतोय. आलं लक्षामध्ये? मग हे स्त्री विभ्रम म्हणजे काय? तर स्त्री विभ्रम म्हणजे येत पहा, कटाक्ष टाकणे, नाक मुरडणे, स्मित हास्य करणे, मुरका मारणे, हे स्त्रीच्या मुखापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत. आणि हे ज्या स्त्रीकडे आहेत तिच्या सौंदर्यामध्ये आपोआपच भर पडते. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. हे तिच्या शरीरापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत, तिच्या मुखापासून आपल्याला वेगळा करता येत नाहीत, त्याला आपण स्त्री विभ्रम असं म्हणायचं. आता एखाद्या स्त्रीने एखाद्याकडे बघून नुसतं असा कटाक्ष टाकला, समजा कटाक्ष टाकणं म्हणजे काय माहिती आहे का? एका विशिष्ट नजरेने पाहणे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? कटाक्ष टाकणे. आलं लक्षामध्ये? मग एखाद्या समजा आता कुणी कुणाकडे समजा असं नुसतं कटाक्ष टाकून पाहत जर असेल तर त्याच्यामध्ये देखील एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं काय आहे? हे का सौंदर्य आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आहे की नाही? कटाक्ष टाकणे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर पाय नाक मुरडणे. नाक मुरडणे. आता एखादी स्त्री जी आहे किंवा एखादी मुलगी जी आहे, जेव्हा तिचं नाक मुरडते, आलं का लक्षामध्ये? त्या नाक मुरडण्यामध्ये पण काय आहे? विशिष्ट प्रकारचं सौंदर्य आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग हे नाक मुरडणे म्हणजे काय? समजा एखाद्या मुलीला एखादा मुलगा जर बघायला आला, ठीक आहे, आणि ती जर वरी छतावर असेल, तिच्या मैत्रिणी वरी छतावर असतील, आणि बघायला आलेला मुलगा जर रस्त्याने येत असेल, घरात एंट्री करत असेल, ठीक आहे, तर शेजारची मुलगी थोडीच गपची बसते, तिची मैत्रीण तिला असं कोपरान हाणते, बघ आला, बघ आला. ठीक आहे. आलं का लक्षामध्ये? आणि त्यावेळेला तिच्या मनात त्या मुलासोबत लग्न करायचं जर असेल आणि मग बघ आला असं म्हणलं की करते. ठीक आहे. मग ह्याला काय म्हणायचं? नाक मुरडणे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हे नाक मुरडल्यामुळे देखील स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर पडते की पडत नाही सांगा? ठीक आहे. मग ह्याला काय म्हणायचं? नाक मुरडणे. त्याच्यानंतर स्मित हास्य, हे तर स्त्रीचा लय मोठा दागिना आहे. आलं का लक्षामध्ये? आणि हा स्त्रीकडे दागिना असतो म्हणून लय मोठमोठी साम्राज्य त्या ठिकाणी कोसळलेली आहेत. बरोबर आहे? ठीक आहे. ही देखील गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग स्मित हास्य, स्मित हास्य हा देखील स्त्री विभ्रम आहे. ठीक आहे. आता स्मित हास्य तिच्या चेहऱ्यापासून किंवा तिच्या मुखापासून आपल्याला वेगळं करता येते का? हे नाक मुरडणं तिच्या मुखापासून आपल्याला वेगळं करता येते का? ठीक आहे. कटाक्ष टाकणं हा तिच्या आपल्याला मुखापासून वेगळा येतो का? किंवा डोळ्यापासून वेगळा करता येतो का? बिलकुल करता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर मुरका मारणे. ठीक आहे. आता मुरका मारणे हा देखील तुम्हाला प्रकार माहिती आहे की नाही? गरकन फिरणे. आलं का लक्षामध्ये? लाजून गरकन फिरणे, त्याला काय म्हणायचं? मुरका मारणे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी जशा आपल्याला स्त्रीच्या मुखापासून वेगळ्या करता येत नाहीत, तिच्या शरीरापासून वेगळ्या करता येत नाहीत, अगदी तसेच हे जे अलंकार आहेत, हे अलंकार आपल्याला भाषेपासून वेगळे करता येत नाहीत. अलंकार काय करता येत नाही ते पुरं हो? ही जी भाषा आहे, या भाषेपासून वेगळे करता येत नाहीत. म्हणजे अलंकार जे आहेत, हे अलंकार भाषेशी कसे झालेले असतात रे? एकरूप झालेले असतात. जसे या गोष्टी स्त्रीच्या मुखाशी एकरूप झालेले असतात, त्या आपल्याला स्त्रीच्या मुखापासून वेगळ्या करता येत नाहीत. लक्षामध्ये? तसे हे जे अलंकार आहेत, हे अलंकार कुणाशी एकरूप झालेले आहेत? भाषेशी एकरूप झालेले आहेत. लक्षामध्ये? ते भाषेपासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत. अलंकार भाषेपासून वेगळे करता येतात का? भाषा देखील स्त्रीलिंगीच आहे. आणि स्त्रियाला जसं नटायचा नाद असतो,
सुंदर दिसायचा नाद असतो, छंद असतो, आलं का लक्षामध्ये? तसं भाषा देखील जी आहे ना, भाषा देखील स्त्रीलिंगीच आहे बा. म्हणून या भाषेला देखील अलंकार असायला पाहिजेत, तेव्हा ती भाषा सुंदर वाटते, शोभून दिसते, ऐकायला गोड वाटते, ठीक आहे हा, आणि तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. म्हणून भाषा देखील स्त्रीलिंगी आहे. भाषेचे अलंकार कसे झालेले आहेत सांगा? एकरूप झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी पहा, आता हे भाषेचे अलंकार एकरूप झालेले आहेत, म्हणून अलंकार भाषेशी एकरूप असतात, म्हणून अलंकारास रास श्री जोग यांनी काव्य विभ्रम असे म्हटले आहे. लक्षामध्ये अलंकारास काव्य विभ्रम कोणी म्हटले आहे? तर रास श्री जोग यांनी अलंकारास काय म्हटले पर हो? काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. लक्षामध्ये अलंकारास काव्य विभ्रम कोणी म्हटलं? राश्री जोग यांनी अलंकारास काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. मग अलंकारास काव्य विभ्रम का म्हटलेलं आहे? जसे या ठिकाणी स्त्री विभ्रम आहेत, हे स्त्री विभ्रम कोणकोणते? कटाक्ष टाकणे, नाक मुरडणे, स्मित हास्य करणे, मुरका मारणे, हे जे आपलं स्त्री विभ्रम आहेत, हे स्त्रीच्या मुखापासून जसे आपल्याला वेगळे करता येत नाहीत, तसे अलंकार भाषेपासून आपल्याला वेगळे करता येत नाही, ते एकरूप झालेले आहेत. मग जसे हे स्त्री विभ्रम आहेत, तसे काव्यातले विभ्रम म्हणजे काय आहेत? काव्य विभ्रम. म्हणून ते काव्यापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत, ते भाषेपासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत, म्हणून अलंकाराला काय म्हटलंय? काव्य विभ्रम असं म्हटलंय. आणि अलंकारास काव्य विभ्रम कोणी म्हटलंय? चटकन सांगा. राश्री जोग यांनी अलंकाराला काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. इथपर्यंतचा मुद्दा लक्षात आला का? ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर हे का पुढचं पहा, व्याख्या. अलंकार या शब्दाची आता आपल्याला व्याख्या पाहायची. याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मग अलंकाराची व्याख्या ही काय पाठ करायची गोष्ट आहे का पोरं? हो, ठीक आहे. मग काय? भाषेला ज्याच्यामुळे सौंदर्य प्राप्त होते, ज्या गोष्टीमुळे तिला सौंदर्य प्राप्त होते, त्या सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण काय म्हणायचं? अलंकार असं म्हणायचं. काय म्हटले पहा, ज्यामुळे भाषेला शोभा येते, ठीक आहे, सौंदर्य वाढते, म्हणजे सौंदर्य वाढते म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढते, ज्यामुळे भाषेला शोभा येते व ज्यामुळे भाषेचं सौंदर्य वाढतं व भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ, भाषेतून व्यक्त होणारा जो आशयार्थ आहे, तो आशयार्थ अधिक प्रभावीपणे व्यक्त होतो. अधिक कसा व्यक्त होतो? प्रभावीपणे. शब्द महत्वाचा आहे. कसा? प्रभावीपणे व्यक्त होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार असे म्हटलं जातं. कसली शब्दरचना म्हणाले रे? चित्तवेधक. चित्तवेधक म्हणजे आपल्याला मनाला वेधून घेणारी शब्दरचना जी असते, त्याला आपण काय म्हणायचं? अलंकार असं म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? मग कसली शब्दरचना जर असली तर आपलं चित्त वेधून घेईल का? नाही ना भाऊ. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे आता समजा मी तुम्हाला असं म्हटलं, समजा सरळ सरळ, समजा कुणीतरी आहे आपला कार्यकर्ता, ठीक आहे, त्या कार्यकर्त्याला कुणीतरी सोडून गेलं, नादाला लावलं आणि सोडून गेलं. आलं लक्षामध्ये? मग सोडून गेल्याच्या नंतर त्याला दुःख झालं, कारण सलग 3 वर्षे तोच त्याचा खर्च करीत होता, सोडून जाणाराचा. आलं का लक्षात? सगळं नाश्ता पाणी, मोबाईलचं रिचार्ज वगैरे सगळं जे आहे का, ठीक आहे, महिन्याला न चुकता सगळ्या गोष्टी तो करत होता. 3 वर्षे झाली, कुठलीच परीक्षा पास झालं नाही, त्याला दिलं सोडून. जे लागलं त्याच्यात रूम पार्टनरचा निकाल आला, त्याला नोकरी लागली, त्याच्यासोबतच त्या मुलीने लग्न केलं. आलं का लक्षामध्ये? हे म्हणायला लागलं मग, अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. बराबर आहे हा. आणि रडायला लागला मित्रापाशी, आणि मित्राला म्हणालाय, काय करू रे, मला झोपच येईना, आता मला जेव्हा पण वाटणं, इंड्रिल पी मग, आहे की नाही? बराबर आहे. असं म्हणायला लागला. आणि मला झोप येईना, मला सारखं रडू येत आहे, माझ्या डोळ्यातून सारखे थेंब असे खाली पडत आहेत, असं तो म्हणालाय. मग हे साधं बोलणं झालं. कसं झालं? साधं बोलणं झालं. परंतु समजा दुसरा एक आहे तसाच कार्यकर्ता, पण त्यानं त्याचं काव्यामधून जे आहे त्याची मांडणी केली. ती मांडणी करताना जी आहे, मांडणी करताना ती आता चित्तवेधक मांडणी करते पहा. मग ते काय म्हणणार माहिती आहे का? त्याच्या बाबतीत तसाच प्रसंग घडलेला आहे. त्यालाही 4-5 वर्ष जे आहे सोबत राहून सोडून दिले, ठीक आहे, 3ऱ्या सोबतच लग्न केलंय, ठीक आहे. मग ह्याला त्या ठिकाणी काव्य सुचलं आणि ते काव्य त्या ठिकाणी ते म्हणायला लागलं आणि म्हणला, काय सांगू आता मित्रा, माझ्या ज्या वेदना आहेत त्या माझ्या वेदना, आता माझ्या मनातल्या वेदना तुला मी व्यक्त करून दाखवतो, आहे की नाही? वही पेन घेतली, लिहिलं, ठीक आहे, मित्राला म्हणून दाखवलाय, ठीक आहे, मला तिच्यासाठी आता हे लिहिलेलं आहे मी.
सुख दुःखाच्या सागरात या गेलीस मज का सोडून, तू गेलीस मज का सोडून, तू गेलीस मज का सोडून. क्षणात एका लाख बंधने टाकलीस का तोडून. बघा काय म्हणाले, क्षणात एका लाख बंधने टाकलीस का तोडून, सुख दुःखाच्या सागरात या गेलीस मज का सोडून. मर म्हणते ती. लक्षामध्ये हे इकडे काव्य कराले. आता हे म्हणताना मी सांगत असताना तुम्हाला ऐका वाटायला की नाही, बरोबर आहे. पण पुढे तर काय म्हणते माहितीये का, त्यानं कहरच केलाय. पहा, रात ही रुसली झोप ही जगली सोडून तू जाण्याने, रात ही रुसली झोप ही जगली सोडून तू जाण्याने. क्षणात एका लाख बंधने टाकलीस का तोडून, सुख दुःखाच्या सागरात या गेलीस मज का सोडून. पायदळीची धूळ ही ओली डोळ्यातील पाण्याने, पायदळीची धूळ ही ओली डोळ्यातील पाण्याने. हाय की नाही, म्हणजे पायाखालची धूळ देखील ओली झाली होती. कशानं? डोळ्यातल्या पाण्यानं. मग हे त्याचं त्या ठिकाणी हे व्यक्त करते. ह्या वेळेला ही अलंकारिक भाषा आहे की नाही, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून या ठिकाणी एक इथं ज्यामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते व भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ अधिक प्रभावीपणे व्यक्त होतो, अशा चित्तवेधक शब्दरचनेला काय म्हणायचं? अलंकार असं म्हणायचं. काय म्हणायचं? अलंकार असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे चित्तवेधक शब्दरचना असली पाहिजे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग चित्तवेधक काय? मग ती समजा मी बोलत असताना जे आहे विशिष्ट प्रकारच्या अक्षरांची पुनरावृत्ती केली तर त्याच्यातूनही त्या ठिकाणी सौंदर्य उत्पन्न होऊ शकते, है की नाही? आता मी या ठिकाणी म्हणलं, पहा, समजा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तर ते ऐकायला गोड वाटते. मनमोहिनी मोहक तुझा मोहरा माझ्या मनातून मावळता मावळेना. इथं मची पुनरावृत्ती आहे, ऐकायला गोड वाटते की नाही? मग ही देखील कसली भाषा आहे? अलंकारिक भाषा आहे. लक्षामध्ये? यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते की होत नाही? जीवन होतं ना? आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. जीवनात देखील सौंदर्य आहे बरं का जीवन. फक्त ते शोधता आलं पाहिजे. आलं लक्षात राजा? बघा, ही झाली व्याख्या. पुन्हा आणखीन काय? हे काही सगळं परीक्षेतच विचारलेलं आहे. ज्याच्यामुळे भाषेला शोभा येते अशा गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात. अशा गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आता पुढे पहा, अलंकाराचं कार्य काय आहे? तर अलंकाराचं कार्य काय? भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणे हे अलंकाराचे मूलभूत कार्य आहे. अलंकाराचं मूलभूत कार्य कोणतं आहे? तर भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणे हे अलंकाराचं काय आहे? मूलभूत कार्य आहे. आलं लक्षामध्ये? आता त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहा, या अलंकाराची वैशिष्ट्ये. आता तुम्हाला अलंकाराची वैशिष्ट्ये अशी सरळ परीक्षेमध्ये विचारली जाणार नाहीत, परंतु या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? बघा, अलंकारामुळे काय होते रे पोरं? हो, भाषेला शोभा येते. ठीक आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का? अलंकार हे भाषेचे बाह्य घटक नसतात, तर ते भाषेशी काय झालेले असतात रे पोरं? हो, एकरूप झालेले असतात. कारण ते बाह्य घटक जर असले असते तर आपल्याला स्त्रीच्या अंगावरचे जसे बाह्य दागिने आपल्याला काढून ठेवतात तसे मग हे भाषेपासून अलंकार आपल्याला काढून ठेवता आले असते. मग ते बाह्य घटक नसतात भाषेचे, ते भाषेशी कशी झालेले आहेत? एकरूप झालेले आहेत. ठीक आहे. जसे स्त्रीचे विभ्रम जसे तिच्या मुखापासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत, तसे भाषेचे अलंकार हे भाषेपासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत. लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य पहा, अलंकार भाषेशी एकरूप झालेले असतात. ठीक आहे. म्हणजे ते भाषेचे बाह्य घटक नसतात, ते एकरूप झालेले असतात. अलंकार काव्य समृद्ध बनवितात. लक्षामध्ये? अलंकार हे काव्याला काय करतात? समृद्ध बनवतात. कारण जर त्या काव्यामध्ये जर अलंकारच जर नसेल, अलंकारिक भाषाच जर नसेल तर ते काव्य वाचावं वाटेल का रे पोरं? हो, समजा एखादं पुस्तक आहे किंवा एखादं काव्य तुम्ही असं वाचायला घेतलंय, सकाळी तुम्ही 7ला उठून त्या ठिकाणी बसलेले आहेत, आलं का लक्षामध्ये? तुम्हाला ब्रश करायचं देखील भान नाही, असा काही काव्य जे आहेत तुम्हाला तेवढं गुंतून ठेवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. कारण त्या काव्यामध्ये कसली भाषा वापरलेली असते? अलंकारिक भाषा वापरलेली असते. आलं का लक्षात? मग अलंकार हे काव्याला काय करतात? समृद्ध बनवतात. आलं लक्षामध्ये? आणि त्याचबरोबर जे आहेत ते रस निर्मितीस पोषक ठरतात. आता रस निर्मितीस म्हणजे कोणते? हे रस नाही, ऊसाचा रस, लिंबाचा रस, ठीक आहे, ते रस नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आपल्यामध्ये काही रस जे आहेत ते सुप्त अवस्थेमध्ये दडलेले असतात, मग ते रस निर्मिती करण्यासाठी ते पोषक असतात. मग कोणता रस? तर हे
वेगवेगळ्या प्रकारचे जे 8-9 रस आहेत, ठीक आहे, व्याकरणामध्ये, ठीक आहे. मग कधी समजा एखादा पवाडा गायला की तुमचं अंग, तुमचं रक्त असं सळसळ करते की नाही. आता समजा अफजल खानाचा वध केला, त्या वधाचा पवाडा जर त्या ठिकाणी जर एखादा शाहीर जर म्हणत जर असेल तर तुमचं जे रक्त जे आहे ते असं गरम होते की नाही, बरोबर आहे. म्हणजे ते शौर्याची गाथा त्याच्यातून गायली जाते लक्षामध्ये, ठीक आहे. आणि एखादं समजा लहान लेकरू आहे, एखादं लहान लेकरू आहे, इतकं लहान आहे, आधी मुळातच काळा आहे, आलं का लक्षामध्ये, त्याच्यानंतर ते नकट आहे, आलं का लक्षामध्ये, त्याच्या अंगावरती कपडे नाहीत, ठीक आहे, नागव्याला नागवच आहे, आणि ते रस्त्याने यालय ते यालय, ठीक आहे. तर सगळं जे आहे पहा, शेमूड असा सगळ्यांना तोंडाला भरलेला आहे लक्षामध्ये. आणि ते पोरग काय करायला माहिती आहे का, रडाले, आणि रडून हे डोळे जे आहेत का, डोळे ओले झालेत, डोळ्याचं पाणी जे आहे, ठीक आहे, खाली आले, ठीक आहे. आणि त्याच्यात त्याची जे खालचा तो आलेला जे आहे, ठीक आहे, त्याच्या तोंडावरती असा लोंब आलाय, ठीक आहे, लक्षामध्ये. आणि असं चित्र आहे, आणि ते असं काय चित्र असताना, ठीक आहे, त्यानं असं पुसलं, आणि समजा तुम्ही रस्त्यानं जे आहे तुम्ही आले समोरून, आलं का लक्षामध्ये, तुम्हाला चांगलं वाटेल की किळस येईल, काय येईल, किळस येईल, म्हणजे अशा, मग तू जाऊन चाट तिथं, ठीक आहे. तर अशा वेळेला तिथं जो आहे तो बिभत्स रस तयार होतो. कोणता होतो, बिभत्स, आलं का लक्षामध्ये, ठीक आहे. लक्षात येते पोरं हो. आणि समजा एखादी लावणी गायली, या रावजी उठ, आहे की नाही, उठा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी, टिंग 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 असं जर वाचलं, ठीक आहे, तर ही लावणी आहे, आलं का लक्षात. मग त्या लावणीतून देखील एक विशिष्ट प्रकारचा रस तयार होतो, ठीक आहे. कोणता रस, प्रेम रस. कोणता रस, काय म्हणतंय, आलं का लक्षामध्ये. म्हणजे हे अशी जर अलंकारिक भाषा जर वापरली तर त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे रस जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस निर्माण होतात. मग ते रस निर्मितीस पोषक ठरतात. 6 ते गद्य आणि पद्य दोन्हीतही आढळतात. गद्य म्हणजे काय रे, गदा नाही, आलं का लक्षामध्ये. जे आपले धडे असतात त्याला आपण काय म्हणतो, गद्य. आणि जे गळ्यावरती गाता येतं त्याला काय म्हणायचं, पद्य. मग अलंकार हे फक्त गद्यात आढळतात की पद्यात आढळतात की दोन्हीकडेही आढळतात, दोन्हीकडेही आढळतात. आणि कधी कधी एका कवितेच्या चरणात किंवा कडव्यात एकापेक्षा जास्त अलंकार दिसून येतात. एका कवितेच्या चरणात किंवा कडव्यात एकापेक्षा जास्त अलंकार कधी कधी दिसून येतात. आता कसं ते तुम्हाला सांगतो. एकच कडवं असतं, त्या एकाच कडव्यामध्ये एकापेक्षा जास्त अलंकार त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आता मी असं म्हणलं पा, पोटासाठी पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. लक्षामध्ये आता मी लिहून सांगतो. ह्याच्यात 2 अलंकार आहेत पा, ठीक आहे. बघा काय म्हणलं, पोटासाठी पसा पाहिजे, पोटासाठी पसा पाहिजे नको पिकाया पोळी, पोटासाठी पसा पाहिजे नको पिकाया पोळी, नको पिकाया पोळी, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. ठीक आहे, तो नशीबच फुटकं आहे, दुबळी माझी झोळी. लक्षामध्ये हो का, हे असं केलं या ठिकाणी. तर आता पहा इथं काय माहिती आहे का, पोटासाठी पसा पाहिजे नको पिकाया पोळी, नको पिकाया पोळी. आता या ठिकाणी तुम्ही जर हे जर लक्षात जर घेतलं तर हे कवितेचे 2 चरण आहेत असे वेगवेगळे. ठीक आहे, लक्षामध्ये दुबळी माझी झोळी हो का, हे पहा. तर इथं प ची पुनरावृत्ती आहे, प प प, आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. आता हे जे आहे हे एका कडव्यामध्ये जे आहे 2 अलंकाराच्या छटा आहेत पहा, लक्षामध्ये. आता एक जे आहे एक अनुप्रास अलंकार आहे. मी तुम्हाला अलंकार शिकवलेच नाहीत पण सध्या लक्षात घ्या. ठीक आहे, पहा ज्या वेळेला एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असते आणि त्याच्यातून श्रवण सुगमता निर्माण होते, म्हणजे ऐकायला गोड वाटते, त्यावेळेला त्या ठिकाणी जे आहे ना अनुप्रास अलंकार होतो. ठीक आहे, म्हणजे इथं प ची पुनरावृत्ती झालेली आहे. कशाची पुनरावृत्ती झालेली आहे, पची. एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तर कोणता अलंकार येतो रे पुरो, हो अनुप्रास अलंकार. आलं का लक्षामध्ये. मग इथं अनुप्रास अलंकाराची देखील छटा ह्याच्यामध्ये आहे, कारण प या अक्षराची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. आणि का पोळी आणि झोळी इथं यमक जुळलेला आहे, म्हणून या ठिकाणी इथं यमक पण अलंकार आहे. म्हणजे कवितेच्या एकाच चरणामध्ये एकापेक्षा जास्त अलंकाराच्या छटा दिसून येतात. ठीक आहे, एकाच अक्षराची पुनरावृत्ती जर होत असेल तर अलंकार कोणता असतो, आणि काय येतो पोळी झोळी काय झाले, मग हे कोणता अलंकार झाला,
यमक पण झाला, अनवरी या ठिकाणी ची पुनरावृत्ती आहे म्हणजे तो कोणता झाला, अनुप्रास झाला. ठीक आहे, तर हे विधान जे आहे हे विधान परीक्षेमध्ये विचारले गेलेलं आहे. एका कवितेच्या चरणात किंवा कडव्यात एकापेक्षा जास्त अलंकार कधी कधी दिसून येतात. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, एकापेक्षा जास्त अलंकार दिसून येतात, त्याचं उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला आता नेक्स्ट पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघूया. हे जे अलंकार आहेत, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. मग 2 प्रकार कोणकोणते आहेत? एक शब्द अलंकार आहे, दुसरा अर्थ अलंकार. सरळ सरळ तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत. मग तुम्ही अलंकाराचे मुख्य प्रकार किती सांगायचे? 2 सांगायचे. एक कोणता आहे? शब्द अलंकार, आणि दुसरा कोणता आहे? अर्थ अलंकार. मग आता शब्द अलंकार कशाला म्हणायचं आणि अर्थ अलंकार कशाला म्हणायचं ते एकदा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. ठीक आहे, बघा, जे शब्द अलंकार असतात हे जे अलंकार शब्दावर आणि त्यातील अक्षरे व स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार असे म्हणतात. शब्दालंकार म्हणजे काय रे पोरं? हो, समजा हा शब्द आहे, आला का लक्षामध्ये? आपण पाहिलेला आहे पहा, हा जो शब्द आहे हा शब्द कशाच्या म्हणजे शब्द कशापासून बनतो सांगा? शब्द हा अक्षरापासून बनतो. आला का लक्षामध्ये? आणि अक्षरामध्ये व्यंजनही हे असतात आणि स्वरही असतात. अक्षरामध्ये काय असतात? व्यंजन पण असतात आणि स्वरही असतात. ठीक आहे, त्यांना शब्द अलंकार असे म्हणतात. पहा, म्हणजे काय माहिती आहे का? समजा एखादं ठराविक अक्षर असेल, त्या ठराविक अक्षराची त्या ठिकाणी जर पुनरावृत्ती होत असेल, आलं का लक्षामध्ये, आणि त्याच्यामधून जर सौंदर्य निर्माण होत असेल तर मग तो कोणता अलंकार आहे? शब्द अलंकार आहे. मग शब्द अलंकार हे कशावर आधारित असतात? शब्दावर आधारित असतात. कशावर आधारित असतात? शब्दावर आधारित असतात, किंवा त्या शब्दातील अक्षर असतील किंवा व्यंजन समूहासहित, स्वर म्हणजे व्यंजन असतील किंवा स्वरासहित व्यंजन समूहावर, पहा काय म्हणले रे? स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात. याचा अर्थ काय माहिती आहे का? समजा या ठिकाणी मी असं म्हटलं, पहा, पांडू पाटलाचा पांढरा सदरा पंचगंगेच्या 5व्या पायरीवरून पाण्यात पडला, तर या ठिकाणी प ची पुनरावृत्ती झाली की नाही? बरोबर आहे. म्हणजे प एक अक्षर आहे त्याची त्या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे. ठीक आहे, आलं का लक्षामध्ये? म्हणून त्या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार तयार होतो आणि त्या ठिकाणी जे आहे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होते की नाही तसं म्हटल्याच्या नंतर. ठीक आहे, म्हणून जे शब्द अलंकार जे असतात हे शब्द अलंकार कशावर अवलंबून असतात? शब्दावर. आणि शब्द कशापासून बनलेले असतात? अक्षरापासून. आणि अक्षरामध्ये काय असतात? व्यंजन आणि स्वर असतात. आलं का लक्षामध्ये? मग यांच्या माध्यमातून म्हणजे अक्षर असेल, व्यंजन असेल किंवा स्वर असेल, यांच्यामुळे जी काही श्रवण सुगमता तयार होते त्याला आपण कसला अलंकार म्हणायचं पोरं? हो, शब्द अलंकार म्हणायचं. शब्द अलंकार कशावर अवलंबून असतात? शब्दावर, अर्थावर नाही. कशावर? शब्दावर. आणि त्यातील अक्षर आणि स्वरासहित व्यंजन समूहावरती अवलंबून असतात. इथं अक्षर रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. पहा, शब्द अलंकारामध्ये कशामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं? अक्षराच्या रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, आता पहा, ह एक अक्षर आहे. काय? ह एक अक्षर आहे. आणि मी त्याचा उल्लेख करून जर असं जर म्हणलं मी, हेमा मालिनी हिमालयाच्या हिमशिखरावर हसत हसत हिंडत होती, तिला येड लागलं होतं. ठीक आहे, अरे इथं ह ची पुनरावृत्ती झाली की नाही? मग ह्याची पुनरावृत्ती झाली म्हणून त्या अक्षरामुळे त्या ठिकाणी काय झालं? सौंदर्य प्राप्त झालं. आलं का लक्षामध्ये? हा, आता मी क ची पुनरावृत्ती जर केली, समजा काळ्या काकूने काळ्या काकाचा काळा कोट कात्रीने करा कर कापला. ठीक आहे, इथं कशाची पुनरावृत्ती झाली? क ची पुनरावृत्ती झाली. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे त्या अक्षरामुळे म्हणजे सौंदर्य प्राप्त व्हायला की नाही. म्हणून शब्द अलंकार जे आहेत त्या शब्द अलंकाराला अक्षर रचनेमुळे या ठिकाणी काय होत असतं? सौंदर्य प्राप्त होतं. अक्षर रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाल्यास त्याला कोणता अलंकार होतो रे? शब्द अलंकार होतो. आता या ठिकाणी शब्दाची जी चमत्कृती आहे ती वर्णाच्या उच्चारापुरती मर्यादित असते. केवढी मर्यादित असते? वर्णाच्या उच्चारापुरती मर्यादित असते. इथं अर्थाचं काही देणं घेणं नाही. आलं का लक्षात? शब्द अलंकारामध्ये ती शब्द चमत्कृती म्हणजे काय माहितीये का? तर ज्या शब्द चमत्कृती या शब्दाचा अर्थ असा आहे जिथं चित्तवेदक शब्द रचना तयार व्हायली. काय व्हायली? चित्तवेदक शब्द रचना तयार व्हायली. त्यालाच काय म्हणायचं? चमत्कृती म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? चमत्कृती. ज्या ठिकाणी चित्तवेदक शब्द रचना तयार होते त्याला काय म्हणायचं? चमत्कृती असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणून या ठिकाणी ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. इथं चमत्कृती जी आहे ती वर्णाच्या उच्चारापुरती मर्यादित असते. वर्णाच्या उच्चारापुरती मर्यादित असते. बंद पडलं काय?
वर्णाच्या उच्चारापुरती मर्यादित असते. इथं अर्थाचा संबंध नसतो. इथं अर्थाचा काही संबंध बिंबंध आहे का रे पोरं? हो, अर्थाचा बिलकुल काही संबंध नाही. त्याला अपवाद आहे पा श्लेष अलंकाराचा. कारण श्लेष अलंकार हा देखील काय आहे? आपलं शब्द अलंकारच आहे. लक्षात, हे सगळं पुढे तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगणार आहे. कारण श्लेष अलंकारामध्ये त्या ठिकाणी अर्थ महत्वाचा असतो. ठीक आहे, पहा, म्हणजे शब्द अलंकारामध्ये शब्द चमत्कृती कशावर आधारित असते? कशापुरती मर्यादित असते? वर्णाच्या उच्चारापुरती. समजालय का समजना गेलं एवढंच सांगायला? समजालय ना? ठीक आहे. आणि तिथं अर्थाचा काय संबंध असतो का? पण श्लेष अलंकारामध्ये अर्थ महत्वाचा असतो की नसतो? श्लेष अलंकारामध्ये अर्थ महत्वाचा असतो. चला आता या ठिकाणी हे बघून घ्या. शब्द अलंकार कशाला म्हणायचे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आता अर्थ अलंकार कशाला म्हणायचे ते पाहायचं. ठीक आहे, आता अर्थ त्याच्या नावातच काय आहे रे पोरं? हो, अर्थ असा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून अर्थ अलंकार म्हणजे काय? जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर अवलंबून असतात. शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर अवलंबून असतात. ठीक आहे, म्हणजे हे अर्थ अलंकार त्याच्या नावानुसारच शब्दाच्या कशावर अवलंबून असतात रे? अर्थावर अवलंबून असतात. त्यांना आपण कसले अलंकार म्हणायचं? अर्थ अलंकार असं म्हणायचं. जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात त्यांना आपण अर्थ अलंकार असं म्हणायचं. शब्द चमत्कृती ही कशावर अवलंबून असते? इथं अर्थावर. आणि इथं शब्द चमत्कृती कशावर अवलंबून असते? वर्णाच्या उच्चारावर. आणि इथं कशावर अवलंबून आहे? अर्थावर अवलंबून आहे. ठीक आहे, आणि साम्य, विरोध, फुगून सांगणे, एकरूप असणे इत्यादीवर हे आधारित असतात. म्हणजे साम्य दाखवलं जातंय, कधी कधी विरोध दाखवला जातो. साम्य म्हणजे कसं माहित आहे का? तिचे ओठ गुलाबाच्या पाकळीसारखे आहेत. साम्य दाखवले ओठामध्ये, तिच्या गुलाबाच्या पाकळीमध्ये. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. विरोध, त्याच्यानंतर फुगून सांगणे. आता मी असं म्हटलं पहा, काय? आग लागली गंगेला आणि तिची धग गेली आभाळाला. आता फुगून सांगितले की नाही? बरोबर आहे. किंवा मी या ठिकाणी असं म्हटलं पहा की चिमुटबूर तेलामध्ये उंट पोहून गेला. कसं शक्य आहे? फुगून सांगणं आहे ना हे. किंवा सुईच्या नाकातून हत्तीनं उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. तिच्या दोरा जाईना, हत्ती कुठून उडी मारील बा? आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हे फुगून सांगणे, एकरूप असणे. आलं का लक्षामध्ये? आता मी या ठिकाणी म्हणलं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आता लहान मूल आणि मातीचा गोळा वेगवेगळे आहे की दोन्ही एकरूप आहेत? एकरूप आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हे अर्थ अलंकार सांगितले जातात. म्हणजे शब्द अलंकारामधला आणि अर्थ अलंकारामधला तुम्हाला फरक कळाला का? शब्द अलंकार हे कशावर अवलंबून असतात? शब्दावर. त्यातील अक्षरासहित आपण काय म्हणलं त्या ठिकाणी? स्वरासहित व्यंजन समूहावर ते अवलंबून असतात. परंतु अर्थ अलंकार हे शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर अवलंबून असतात. अर्थ अलंकार कशावर अवलंबून असतात? शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर अवलंबून असतात. असं तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेत विचारलं जातं. आता पुढचा प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो की शब्द अलंकाराचे मुख्य प्रकार किती? तर आता पहा, शब्द अलंकाराचे प्रकार 3 आहेत. शब्द अलंकाराचे तुम्हाला प्रकार जर विचारले तर किती सांगायचे? 3 सांगायचे. सुरुवातीपासून बघा काय काय सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं की अलंकाराचा अर्थ सांगितला. त्याच्यानंतर स्त्री विभ्रम काय, काव्य विभ्रम काय ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर अलंकाराची व्याख्या सांगितली. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अलंकाराचं कार्य सांगितलं, अलंकाराची वैशिष्ट्ये सांगितली. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला मी अलंकाराचे मुख्य 2 प्रकार सांगितले. मुख्य 2 प्रकार कोणकोणते आहेत? एक गाबाड्या इकडे बघ, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. आलं का लक्षामध्ये? एक शब्द अलंकार आहे आणि दुसरा अर्थ अलंकार आहे. ठीक आहे, या ठिकाणी शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे अलंकाराचे मुख्य किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. ठीक आहे, मुख्य किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. ठीक आहे, परंतु अलंकाराचे 2 मुख्य प्रकार आहेत, परंतु शब्द अलंकाराचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. 3 कोणकोणते आहेत? एक अनुप्रास आहे. ठीक आहे, दुसरा श्लेष आहे आणि तिसरा कोणता आहे? यमक आहे. लक्षामध्ये? ठीक आहे, पहा, शब्द अलंकाराचे मुख्य प्रकार किती? 3 कोणते कोणते सांगा पटकन? अनुप्रास अलंकार, श्लेष अलंकार, यमक अलंकार. परंतु अलंकाराचेच मुख्य प्रकार जर विचारले तर किती सांगताल? 2. एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. आणि त्या शब्द अलंकाराचे प्रकार किती? 3. शब्द अलंकाराचे प्रकार किती? 3. एक अनुप्रास अलंकार, दुसरा श्लेष अलंकार आणि तिसरा यमक अलंकार. लक्षामध्ये? मग आता हा जो श्लेष अलंकार जे आहे ना राजांनो, या श्लेष अलंकाराला उभयालंकार असं म्हणतात. श्लेष अलंकाराला काय म्हणायचं सांगा पटकन? उभयालंकार असं म्हणायचं. आता याला उभयालंकार का म्हणायचं? उभयचा अर्थ होतो दोन्ही. उभयचा अर्थ काय होतो पुरो? हो, दोन्ही. मग या ठिकाणी उभयालंकार या शब्दाचा अर्थ काय होतो ते पहा. ठीक आहे, उभयालंकार म्हणजे या ठिकाणी जो अलंकार शब्द अलंकारामध्येही येतो. कुठे येतो?
शब्दालंकारामध्येही येतो आणि त्याचबरोबर अर्थालंकारामध्येही येतो. त्याला आपण काय म्हणायचं पोरं हो, उभय अलंकार. मग श्लेष अलंकार असा आहे, तो शब्दालंकारामध्येही येतो आणि तो अर्थालंकारामध्येही येतो, म्हणून त्याला काय म्हणायचं पोरं हो, उभयालंकार असं म्हणायचं. आणि जसं याला उभयालंकार म्हणतो तसंच ह्याला आपण शब्द आणि अर्थ हे शब्द जरी एकत्र जर केले तर याला आपण शब्दालंकार असं देखील म्हणू शकतो. काय म्हणायचं, श्लेष अलंकारालाच शब्दालंकार. आलं का लक्षामध्ये? शब्दार्थालंकार, माफ करा, शब्दालंकार नाही, ठीक आहे, शब्दार्थालंकार. पहा, शब्दार्थालंकार म्हणजे तो उभय अलंकार पण आहे, शब्दार्थालंकार पण आहे. ठीक आहे, का? कारण तो शब्दालंकारामध्ये येतो आणि अर्थालंकारामध्ये येतो. चला आता पटकन सांगा मग, शब्दालंकाराचे प्रकार किती आहेत? तीन कोणकोणते? अनुप्रास, श्लेष, यमक. याच्यापैकी उभय अलंकार कोणाला म्हणतात? त्याला उभय अलंकार का म्हणायचं? कारण ते कुणीकडे येते? दोन्हीकडे येते, शब्द अलंकारामध्ये येतं आणि म्हणून त्याच्यावरूनच आपण त्याला दुसरं एक